नमस्कार मंडळी, मी अभिषेक स्वागत करतो आपलं सर्वांचं केसरीच्या चलते चलते या पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये. मंडळी, प्रवास म्हटला की थोडीशी धाकधूक आपल्या सर्वांच्या मनामध्ये असतेच. तो प्रवास जर परदेशातला असला तर त्याच्यामध्ये नर्वसनेस आणि त्याच्यामध्ये एक्साइटमेंट असं काहीतरी कॉकटेल होऊन जातं. अशा वेळी आपल्याबरोबर कोणीतरी आपलं माणूस असावं, आपल्या सोबतीचं असावं, जे आपल्याला मार्गदर्शन करेल, तर त्याने आपल्याला धास्ती मिळते. मंडळी, अशी एक जागा आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत की ज्याचा रेफरन्स आपल्याला आपल्या पौराणिक गोष्टींमध्ये पण मिळतो. सीताहरण झाल्यानंतर श्रीराम हे सुग्रीवांना भेटायला गेले. त्यांच्या मदतीने सीतामाई यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी सुग्रीव यांनी वानर सेनेला आदेश दिला की पृथ्वीच्या चारही बाजूला जाऊन सीतामाई यांचा शोध घ्यावा. ज्या जागेवर जातील ती जागा ओळखायची कशी, म्हणून त्याचा रेफरन्स सुग्रीव यांनी वानर सेनेला दिला होता. त्यांच्या अशाच एका वाक्यामध्ये एक रेफरन्स येतो, तो एका डोंगराचा, ज्याच्यावरती त्रिशूळ बनवलेला आहे. मंडळी, ती जागा म्हणजे आजच्या साऊथ अमेरिकामध्ये असलेली अँडीज माउंटन रेंज. मंडळी, विचार करा, एवढी जुनी संस्कृती, एवढी जुनी जागा आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे की कधीतरी आयुष्यात एकदा आपण या जागेला भेट द्यावी. मंडळी, यासाठीच केसरी घेऊन आली आहे साऊथ अमेरिकेची टूर. मंडळी, साऊथ अमेरिकेची टूर ही फक्त टूर नसून वर्ल्ड फेमस रिओ कार्निवल आपल्याला या टूरवरती बघायला मिळतं. सो केसरीची साऊथ अमेरिका टूर विथ रिओ कार्निवल याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याच टूर एक्सपर्ट बरोबर, ते म्हणजे सुदर्शन. नमस्कार. आणि नमस्कार, मी सुदर्शन. 1998 मध्ये माझ्या प्रवासाला सुरुवात झाली आणि आज 28 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या 28 वर्षामध्ये भारतासहित देशविदेशाचा प्रवास हा केला आहे मी, आणि 65 देश, 6 कॉन्टिनेंट आत्तापर्यंत पाहून झालेले आहेत. आणि आज तुमच्या सगळ्यांबरोबर जुळताना खूप आनंद होत आहे. ही टूर केलेली आहे साऊथ अमेरिकेची. तर या टूरबद्दल लोकांच्या मनात खूप शंका असतील की 12 देशांचा हा कॉन्टिनेंट आहे, ज्याच्यामध्ये अजून काही लहान प्रदेश मिळून असे 15 वेगवेगळ्या ठिकाण आहेत जे साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये येतात. तर या कॉन्टिनेंटला जात असताना तिकडचे विजा, तिकडचा प्रवास, तिकडे काय क्लायमेट असेल, याच्याबद्दल लोकांना कुतूहल असेल, जाणून घ्यायचं असेल. तर तू काय सांगू शकतो बेसिकली साऊथ अमेरिका या टूरबद्दल, लोकांनी का जावं याच्याबद्दल काय सांगू शकतो? एकतर साऊथ अमेरिका ही जी टूर आहे ही एखाद्या ब्लॉकबस्टर मूवी जशी असते आपली, त्याप्रमाणे ही टूर आहे. जसं प्रत्येक ब्लॉकबस्टर मूवीमध्ये एखादी सुंदर स्टोरी असते, चांगली गाणी असतात, तसंच ह्या डेस्टिनेशन्समध्ये तुम्हाला निसर्ग, अप्रतिम निसर्ग पाहायला मिळतं. ह्या इकडे आपण पाहत असलेले 19 दिवसामधलेले देश, 4 देश, आणि त्याचबरोबर आपण बरेच सिटीज हे आपण कव्हर करतो. त्या सिटीजमध्ये प्रत्येक सिटी ही दुसऱ्या सिटीपेक्षा वेगळी आहे. प्रत्येक साईट सीन हे दुसऱ्या साईट सीनपेक्षा वेगळं आहे. तर एवढं वर्सटाईल डेस्टिनेशन, कॉन्टिनेंट आपण हे पाहत असतो. आणि ह्या ह्याच्यामध्ये आपण जो प्रवास करतो, विमान प्रवास करतो, हा विमान प्रवास आपला जवळजवळ 21 तासाचा, 20 ते 21 तासाचा प्रवास करत असतो आपण. आणि आपण करत असताना मुंबई टू मिडल ईस्ट असा आपण प्रवास करतो, आणि त्यानंतर मग आपण त्या डेस्टिनेशनला पोहोचतो, स्पेशली ब्राझीलमध्ये, साओ पावलो इथे. ओके. सुदर्शन, आय एम शुअर की ही टूर एकदम म्हणजे ब्लॉकबस्टर, जसं तू म्हणाला तशी ब्लॉकबस्टर असेलच, कारण ही छोटी टूर नाही आहे. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही हा प्रवास करताय तेव्हा 19 ते 20 दिवसांचा प्रवास असतो. नॉर्मली जेव्हा आपण नॉर्थ अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ज्यावेळी आपण प्रवास करतो, त्यावेळी आपण घेऊन जाणारे तिकडे किती कपडे लागतील, तिकडे किती दिवस राहणार आहोत, बरेच लोकांचे नातेवाईक त्या ठिकाणी असतात, त्यामुळे घेऊन जाणारा जो आपला लगेज असतो तो भार आणि या टूरला नेणाऱ्याच्या भार याच्यामध्ये फरक असतो. बरोबर. त्यामुळे या टूरला निघण्या अगोदर 19 दिवसासाठी काय तयारी करावी लागते हे तू आपल्या प्रेक्षकांना सांग. 19 दिवसासाठी आपण जो बॅग पॅक कराल, त्या बॅग पॅक करताना एक लक्षात ठेवायचं की आपल्या ह्या टूरमध्ये 19 दिवसामध्ये 11 आपले प्रवास आहेत जे इंटरनल जर्नीज आहेत. 11 इंटरनल जर्नीज आहेत. सो त्यामुळे तुम्ही प्रवासात निघताना तुमची बॅग जी असेल ती 21 किलोच्या आसपासच ठेवा. म्हणजे 20 किलोच मी सांगेन, 19 ते 20 किलो, आणि बाकीचे 1-2 किलो तुमचे खाऊ. आणि ह्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम तुमचे जॅकेट्स, स्वेटर्स हे तुम्ही घ्या. आणि ह्या इकडे जसं युरोपमध्ये असतं तसंच ह्या ठिकाणी कुठेही स्वेटिंग होत नाही.
क्लायमेट खूप सुंदर असतं, प्लेझंट असतं. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा आल्हाददायक आपण जसं शब्द जो वापरतो तशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी असतं. प्लेझंट क्लायमेट आणि तुम्ही छान प्रकारे साऊथ अमेरिका त्या ठिकाणी एन्जॉय करता. त्यामुळे कपडे कमी घ्या, पण त्याचबरोबर तुम्ही म्हणजे मी सांगेन की स्कार्फ, त्याचबरोबर तुम्ही एखादी कॅप, त्याचबरोबर तुम्ही त्या ठिकाणी जॅकेट्स तुम्ही घ्या. आजकाल बरेच असे जॅकेट मिळतात की तुम्ही बोथ साईड यूज करू शकता. मला कलर डिफरन्स हा त्यामध्ये तुम्हाला दिसू शकतो व्यवस्थित आणि तुमच्या प्रत्येक फोटोमध्ये एक वेगळेपणा त्या ठिकाणी दिसेल तुम्हाला. फोटोज हा खूप महत्वाचा विषय असतो. येस, येस. आणि लोकांना त्याच्यामध्ये जसं तुम्हाला ब्लॉकबस्टर जर ती टूर असणार आहे, हां, तर त्याचे हिरो आणि हिरोईन आपणच दिसतोय की नाही हे त्या एक्झॅक्टली. फोटोमधून दिसायला पाहिजे. बरोबर. तर अशा या टूरमध्ये जेव्हा आपण जात असतो तेव्हा एक्झॅक्टली आपण किती देश कव्हर करतो साऊथ अमेरिकामध्ये? आपण 4 देश कव्हर करत असतो, ज्यामध्ये आपण ब्राझीलपासून सुरुवात करतो. ब्राझील, पेरू, त्याचबरोबर नंतर मग आपण बोलिव्हिया आणि अर्जेंटिना असे आपण 4 देश आपण कव्हर करत असतो. ओके. आता रिओ कार्निवल बरोबर ही टूर आपण का लावलेली आहे? म्हणजे व्हॉट इज द सच अ बिग अट्रॅक्शन? जसं आपण म्हणता येईल की युरोपमध्ये जाताय आणि तुम्ही टुलिप गार्डन व्हिजिट करत नाही आहात. तसंच USA मध्ये, साऊथ अमेरिकेमध्ये तुम्ही जर का रिओ कार्निवल कव्हर करत नाही आहात, स्पेशली रिओ कार्निवल हा फेबमध्ये असतो आणि ती डेज जर मॅच नाही केली तर तुम्ही रिओसाठी पुन्हा येणार नाहीत तुम्ही. आणि त्यामुळे ह्या गोष्टीमधला, ह्या टूरमधला जो महत्त्वाचा जो साईट सीन आहे तो त्यापैकी एक म्हणजे रिओ कार्निवल आहे. ओके. सो तुझं म्हणणं आहे की जसं मुंबईत कोणी येणार असेल तर मुंबईचा मान्सून आणि मुंबईचे गणपती बाप्पा जसे फेमस आहेत, तेव्हा येस. पावसात जेव्हा गणपतीचं जर तुम्हाला बघायला मिळाला पूर्ण सोहळा, हो. तर कसे डोळे दिपून जातात किंवा मजा येते. तसंच एखादी टूर जेव्हा आपण साऊथ अमेरिके या कॉन्टिनेंटला जात असू तर तो त्यावेळी असावी जेव्हा तिकडे क्लायमेट चांगलं आहे आणि खूप सुंदर असं रिओ कार्निवल तुम्हाला बघायला मिळावं. त्याप्रमाणे प्लॅन केलेली ही टूर तुम्हाला करता येते. आता माझं असं म्हणणं आहे की जर ही टूर एवढी फेमस आहे रिओ कार्निवलसाठी, तर रिओ कार्निवल असताना आपण ही टूर साओ पावलोला का सुरू करतोय? जसं तू म्हणालास की आपण फ्लाय करतो मिडल हो. ईस्टवरून आणि साओ पावलोला जातो, तर डिरेक्टली आपण रिओ दी जेनेरोला का नाही जात? रिओ दी जेनेरिओ या सिटीपर्यंत जाण्यासाठी जो प्रवास जो आहे हा साधारण 24 ते 25 तासाचा आहे. सो आपण तो एक हॉल्ट किंवा 2 हॉल्टमध्ये तो प्रवास करतात आणि तेच एवढे तास फ्लाईटमध्ये बसणं हा तेवढं सोपस्कर नाही होतं आणि म्हणूनच आपण ह्या ठिकाणी जो प्रवास करतो तो मुंबई टू मिडल ईस्टची कंट्री आणि त्याच्या मिडल ईस्टची सिटी म्हणजे दुबई म्हणा किंवा तुम्ही अबुधाबी आणि त्यानंतर मग आपण त्या ठिकाणी साओ पावलोला आपण पोहोचत असतो. ह्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की साओ पावलो ही फायनान्शियल हब आहे आणि एक व्हायब्रंट सिटी आहे आणि त्याचबरोबर गेस्टना तिकडे पोचल्यानंतर त्या सिटीची देखील एक झलक बघता येते. तर त्यामागचा हा मेन कारण आहे. ओके. सो आपण चांगल्या दर्जेदार एअरलाईन्स घेऊन हा प्रवास करत असतो जो खूप लांबचा प्रवास आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लगेज बॅगेज हे मिळण्याची तशी शाश्वता असते. तिकडे गेल्यानंतर साओ पावलोचा जो मेन सिटी आहे तिकडे तुम्ही लँड करता. तिकडे गेल्यानंतरही आपली जी इन फ्लाईट सर्व्हिस वगैरे जी म्हणाल तर ती हं. खूप चांगली असते, ती अश्योर्ड असते. म्हणून अशा चांगल्या ब्रँडेड एअरलाईन्स बरोबरच आपण प्रवास करत असतो. अजून एक गोष्ट जी मनात आपण ठेवत असतो प्रवास करताना हा, की जो लेओव्हर असतो 2 शहरांमध्ये जिथे आपण थांबतो त्या एअरपोर्टला खूप जास्त नसावा, पण तो इतका तरी असावा ज्याच्यात आपण आपले पाय मोकळे करू शकतो, फ्रेश होऊ शकतो आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करत असतो. बरोबर. त्यामुळे खूप विचारपूर्वक या लांबच्या प्रवासाचा प्लॅन हे आपण केलेला आहे. तुम्हाला हा प्रवास नक्की आवडेल, आय एम शुअर. याच्यानंतर जे गोष्ट महत्त्वाची असते की इकडची विजा. आता तुम्हाला 4 कंट्रीज आपण व्हिजिट करतो. बरोबर. फॉर अ कंट्री लाईक युनायटेड स्टेट्स आपण एकच विजा 10 वर्ष वापरू शकतो. बरोबर आहे. तसं या ठिकाणी विजाची प्रोसेस काय आहे? इथे प्रत्येक ठिकाणी विजा करावा लागतो, गेस्टना करायचा आहे, आपल्याला करायचा आहे. हाऊ डू वी गो अबाउट इट? तर विजाबद्दल थोडंसं सांगा. एकदम सिंपल आहे खरं सांगायचं तर. ह्या इकडे येणारा जो गेस्ट असतात ते सगळे वेल ट्रॅव्हल असतात. त्यामुळे त्यांच्याकडे USA जसं तू म्हणालास तसं USAचा विजा असतोच आणि जर का तुमच्याकडे USA व्हॅलिड विजा असेल तर तुम्हाला अर्जेंटिना विजाची गरजच नाही आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुमचा ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतलं जातं. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला कुठेही कॉन्सुलेटकडे जाण्याची गरज नाही आहे. त्याचबरोबर आपला पेरूचा विजा आहे आणि पेरू ह्या कंट्रीचा विजा देखील आपल्याला USA, कॅनडा आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया हे व्हॅलिड विजा असतील तर आपल्याला त्या ठिकाणी तो देखील विजा आपल्याला इझिली मिळून जातो. तसंच ब्राझीलचा विजा जो आहे तो देखील आपल्याला ऑनलाईन मिळत असतो आणि बोलिव्हियाचा विजा जो आहे तो आपण
त्या ठिकाणी जात असताना म्हणजे आपण जो रोड प्रवास करतो त्यावेळेस आपण तो त्या ठिकाणी ऑन अरायव्हल घेत असतो. तसं इझी प्रोसेस आहे, त्यामुळे कुठेही आपल्याला त्या ठिकाणी व्हिसा कॉन्सुलेटला जाण्याची गरज नाही आहे. सो बोलिव्हियाचा जो विजा आहे तो ऑन अरायव्हल विजा आहे येस. आणि त्या ऑन अरायव्हल विजासाठी जे काही फॉर्मॅलिटीज लागणार आहेत त्याच्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत त्याच्याबद्दल आपण आधीच कल्पना देत असतो आणि तिकडे जी काही गेस्टना मदत लागणार असेल तर ती मदत करायला आपले टूर लीडर तिकडे त्यांच्या बरोबर असतात. बरोबर, अगदी बरोबर आहे. त्या ठिकाणी आपली व्हिसा टीम जी आहे ते सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत, ज्या त्या ठिकाणी व्हिसासाठी ऑनरल व्हिसासाठी लागणार आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स आधीच तयार करून घेते आणि त्याप्रमाणे तशी फाईल जी आहे ती प्रत्येक गेस्टची फाईल ही टूर लीडरला आधीच सपूत केली जाते की त्यामध्ये ह्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर मग ऑनरल व्हिसा हा आपला खूप सोयीस्कर एकदम सोप्या पद्धतीने होऊन जातो. इंटरेस्टिंग. म्हणजे याच्यानंतर आपण वळणार आहोत त्याच्या आयटनरीकडे. एकदा हा प्रवास झाला, विजा मिळाला की आपली टूर कशी रन होते याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे. आपण साओ पावलोवरून आपल्या टूरला सुरुवात करत असतो. साओ पावलोवरून आपण येतो ते म्हणजे मनाउसला आणि मनाउसवरून आपण येतो ते म्हणजे रिओ दी जेनेरिओ आणि रिओ दी जेनेरिओवरून आपण येतो इग्वासूला आणि ब्राझील ही कंट्री आपली कंप्लीट करतो. तिथून पुढे आपण मग पेरूला येतो आणि पेरूमध्ये आपण लिमा, कुस्को या सिटी आपण कव्हर करत असतो. त्यानंतर मग आपण बोलिव्हिया आणि बोलिव्हियामध्ये आपण लापाज, त्यानंतर सालार दी युनी आणि त्याचबरोबर आपण सांताक्रूज ह्या सिटी कव्हर करतो. बोलिव्हियाहून पुढे आपण येतो ते म्हणजे अर्जेंटिनाला आणि अर्जेंटिनामध्ये आपण बुएनोस आयरेस, अल कालाफाते ह्या सिटी आपण पाहत असतो. असा आपला हा पूर्ण प्रवास असतो. बुएनोस आयरेसला आपण लास्ट आपली सिटी असते म्हणजे साओ पावलो टू बुएनोस आयरेस असा आपण हा प्रवास करत असतो. काय हायलाईट आहेत ना मंडळी या टूरचे. तुम्ही जेव्हा सुरुवात करतात साओ पावलोहून ब्राझीलमध्ये असताना जगातलं सर्वात मोठं कार्निवल ज्याला मानलं जातं ते रिओ कार्निवल तुम्हाला बघायला मिळतं. तिथून तुम्ही नेचर्स वंडर जसं साऊथ अमेरिकेचा नायग्रा फॉल्सशी ज्याचं कंपॅरिझन होऊ शकतं असे इग्वासू फॉल्स तुम्ही बघायला जाता. त्याच्यानंतर ईच कंट्री यू हॅव समथिंग दॅट यू कॅन रिमेंबर, रिकलेक्ट. आय थिंक आपण क्राइस्ट द रिडीमर ते पण आपण बघत असतो या टूरमध्ये. तर हे जे लँडमार्क्स आहेत प्रत्येक देशातले हे तू काही सांगू शकतोस की कुठे कुठे आपण असे हायलाइट्स काय बघतो ते? येस, डेफिनेटली. जसं आपण ब्राझीलपासून आपण जे सुरुवात करतोय तर ब्राझीलमध्ये एक तर म्हणजे आपण मनाउस सिटीला का जातो असं तुम्हाला थोडंसंही वाटेल तर ॲमेझॉन जंगल म्हणजे ज्याला पृथ्वीचं श्वास म्हणून म्हटलं जातं तर ते ॲमेझॉन जंगल आपण पाहायला मिळतं. त्यानंतर मग आपण इग्वासूबद्दल जसं तू म्हटलंस इग्वासू फॉल इज वन ऑफ द लार्जेस्ट फॉलपैकी एक तो आपण त्या ठिकाणी पाहत असतो. रिओ दी जेनेरिओमध्ये ऑफकोर्स आपल्याला रिओ कार्निवल, क्रिस दी रिडीमर हे दोन आपल्याला अट्रॅक्शन पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी तिथून मग पुढे आपण ज्यावेळेस येतो जे म्हणजे लिमा आणि कुस्को या ठिकाणी आपण बघतो ते म्हणजे माचू पिचू. सो वन ऑफ द वंडर आपण जे 7 वंडर्स जे डिक्लेअर झाले 2008मध्ये त्यापैकी वन माचू पिचू आणि रिओ दी जेनेरिओ हे दोन्ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याचा प्रवास देखील एक अप्रतिम प्रवास आहे. एखाद्या स्टोरीसारखा सुंदर स्टोरीसारखा आपला तो पूर्ण प्रवास आहे आणि लाईफ टाईम मंडळींच्या लक्षात राहणारा असा तो प्रवास असतो तो आपण त्या ठिकाणी करतो. त्यानंतर मग आपण लिमा आपण पाहत असतो. त्याचबरोबर लिमामध्ये आपल्याला मून व्हॅली पाहायला मिळते. तो हा असा वेगवेगळा आपला प्रत्येक सिटीमधला प्रवास करत आपण त्यानंतर मग अर्जेंटिना म्हणा त्याचबरोबर आपण बोलिव्हिया आपण करतो. बोलिव्हियामध्ये सालार दी युनी दिस इज वन ऑफ द बिगेस्ट मिरर म्हणून ओळखलं जातं. सो हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपण मग नंतर अर्जेंटिनामध्ये आपण जे पाहतोय ते म्हणजे अल कालाफाते. दिस इज अ बिगेस्ट ग्लेशियर खूप जवळून आपल्याला पाहायला मिळत असते आणि त्या ठिकाणी जात असताना आपण एकतर वॉकिंग टूर तर करतोच आणि त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी बोट राईड देखील करत असतो. असे एकापेक्षा एक आपण सगळे साईट सीन या ठिकाणी या टूरमधले जे मस्ट सी साईट सीन आहे ते आपण कव्हर करत असतो. तुझ्या बोलण्यावरून मला काही गोष्टी नोटीस झाल्या. एकतर तू म्हणालास वी गो टू विजिट ॲमेझॉन विच इज कॉल्ड ॲज द लंग्स ऑफ द अर्थ. एवढं मोठं रेन फॉरेस्ट आहे. यस. तर पहिला प्रश्न असा आहे की तो रेन फॉरेस्ट आपण कसा व्हिजिट करतो? ओके. दुसरा प्रश्न तू म्हणतोयस की क्राइस्टचा एवढा मोठा स्टॅच्यू जो आपण व्हिजिट करतो क्राइस्ट द रिडीमर जी आपण बघतो ते तर तो आपण कसा व्हिजिट करत असतो? माचू पिचू जिथे तुला मायन कल्चरबद्दल माहिती घेता येते, बघता येतं, त्याचा प्रवास कसा आहे? आणि त्याच्यानंतर जसं अर्जेंटिना तू म्हणतोस की आपण ग्लेशियर व्हिजिट करतोय तर दॅट इज ऑल्सो अ गेटवे टू एंटार्क्टिका जी आपली अजून एक टूर आहे खूप मोठी आणि खूप इंटरेस्टिंग अशी. तर त्या एंटार्क्टिकाचं गेटवे म्हणून अर्जेंटिनाला ओळखलं जातं. तिथे आपण ग्लेशियर व्हिजिट करतोय.
मग त्या ग्लेशियर व्हिजिटला आपल्याला काही गरम कपडे वगैरे लागतात, त्या बोटीतून जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला काय व्हेल वॉचिंग वगैरे आहे, असं असं काय अट्रॅक्टिव्ह आहे त्याच्याबद्दल थोडंसं जर सांगशील तर बरं होईल. ओके, द फर्स्ट आपण सुरुवात करू ते म्हणजे लंग्स म्हणून तू जे बोललास अगदी बरोबर आहे की पृथ्वीचे लंग्स म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे ॲमेझॉन. सो ॲमेझॉन जंगलमधली आपली जी क्रूज टूर जी असते, तर ती टूर जी असते साधारण आपली 1 ते 1.5 तासाची आपली क्रूज टूर असते फर्स्ट. आणि पहिली आपण बोट टूर जी आहे ती क्रूज टूर जी आहे ती आपली मोठ्या बोटनी आपण प्रवास करतो आणि डबल डेकर अशी आपली क्रूज असते. आणि त्याने आपण प्रवास करतो जिकडे आपल्याला 2 रिव्हर्स म्हणजे एक तर निग्रो रिव्हर आणि त्याचबरोबर सोलिमोई ह्या 2 रिव्हरचं संगम आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर मग आपण प्रवास करत ॲमेझॉन रिव्हरकडे जातो आणि त्यानंतर मग आपण शिफ्ट होतो एका छोट्याशा बोटमध्ये. आणि ह्या छोट्याशा बोटमधनं आपण जस्ट प्रवास करतो अच्छा. आणि त्या बोटमध्ये आपण एक एक सिंगल बसलेले असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला आपण ज्या जंगलामधनं जातो सर लेफ्ट टू राईट आपल्याला त्या ठिकाणी ॲनिमल्स पाहायला मिळतात, बर्ड वॉचिंग पाहायला मिळतात. खूप सुंदर असा तो प्रवास असतो. तर तो सगळा आपण पाहत आपण त्या ठिकाणी ॲक्च्युअल जंगलच्या आतमध्ये जातो आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे फिशेस आणि बर्ड्स हे आपण पाहत असतो. त्यानंतर आपण जातो ते म्हणजे ॲमेझॉन जंगलमधला आपला जो वॉकिंग टूर असते. तर ही वॉकिंग टूर आपण करतो आणि तिथे आपण वॉकिंग टूर आपली जी असते साधारण ही तासभराची आपली वॉकिंग टूर असते, ज्यामध्ये आपण ब्रिज वॉकिंग आपण करतो, आतमध्ये जंगलमध्ये प्रॉपर वॉकिंग आपलं होत असतं. तर असं सगळं आपण त्या ठिकाणी त्या वॉकिंग टूरमध्ये करत असतो. ओके ओके. आता या वॉकिंग टूरने आठवलं, आपण जेव्हा जंगल वॉकला जातो किंवा हां. इथे कधी आपण जंगल सफारीला हां. जातो तर आपले काही इन्स्ट्रक्शन्स असतात की कपड्यांचा रंग काय असावा किंवा की हेवी परफ्यूम मारू नका. एक्झॅक्टली. हे सगळं मार्गदर्शन करा. तिथे कोणी लोकल व्यक्ती असतं का, हे आपण करत असतो? नाही, आपण करतो त्या ठिकाणी. आणि स्पेशली एक लक्षात आलं माझ्या की ह्या टूरसाठी अजून एक गोष्ट आपल्याला लागते ते म्हणजे येलो फिअर वॅक्सिन. सो हे कंपल्सरी आहे या ठिकाणी, कारण आपण ॲमेझॉनमध्ये आपण जातोय, त्यामुळे येलो फिअर वॅक्सिन हे कंपल्सरी आपल्याला लागतं. आणि आत्ता येलो फिअर वॅक्सिन जो आहे, आधी तो 10 वर्षाचा आपल्याला व्हॅलिड आपल्याला दिलं जायचं. आता त्याची व्हॅलिडिटी ही लाईफ टाईम आहे. तर तो कंपल्सरी असतो आणि तो आपण म्हणजे टूरच्या आधी ते केलंच जातं. आणि त्यानंतर जसं तू म्हणालास की ह्या ठिकाणी हेवी परफ्यूम मारायचं नसतं, जास्त डार्क कलर्सचे ड्रेस घालायचे नसतात. तर त्याप्रमाणेच आपण त्या गोष्टी आपण गेस्टना इन्स्ट्रक्शन देत असतो आपण आणि त्याप्रमाणे गेस्ट तसे प्रिपेअर होऊन त्या स्पेशली त्या दिवसाच्या टूरसाठी तयार होत असतात. जंगलात असल्यामुळे तिकडे असलेल्या मासे, मस्किटो या सगळ्या गोष्टींचा पण काही त्रास असतो का रे? होतो थोडाफार. आणि म्हणूनच आम्ही एक तर सांगतो की आपल्या मुंबईमध्ये इंडियामध्ये मिळणारी ओडोमॉस हा तर मी घ्यायलाच पाहिजे ते. आणि तसंही केलं तर त्या ठिकाणी कुठेही त्रास होत नाही आपल्याला. सो वॉकिंग टूरच्या वेळी आपल्याला कोणी लोकल गाईड असतो जो जंगलबद्दलची माहिती देतो? हो, आपल्याला वॉकिंग टूर बरोबर ह्या ठिकाणी म्हणजे आपल्या बोट टूरमध्ये कंटिन्युअसली आपल्याबरोबर गाईड असतो की जो प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देत असतो. ओके. मग तिथून आपण म्हणजे आता हे झालं नेचरमधून आपण सिटीमध्ये आलो आणि येस. सिटीमध्ये क्राइस्ट द रिडीमर हो. हे बघायला आपण त्या बस प्रवास सुरू करतो. राईट. तर क्राइस्ट द रिडीमरला आपण कसं जातो आणि तिथे काय बघतो? आता कसं आहे ना की ह्या दोन्ही सिटीज ज्या आहेत, साओ पावलो ही फायनान्शियल हब आणि एक वायब्रंट सिटी म्हणून ओळखली जाते. सेम थिंग इन रिओ. सो रिओ ही जुनी कॅपिटल सिटी होती आणि त्यामुळे ह्या ठिकाणी हे आपल्याला बऱ्याच गोष्टी जे कलरफुल सिटी ही आपल्याला पाहायला मिळते. आणि बऱ्याच ह्या ठिकाणी वेगळ्या ॲक्टिव्हिटीज, बरेच लाईव्ह शोज ह्या ठिकाणी ह्या सिटीमध्ये पाहायला मिळतात. तर ह्या गोष्टीची एक रेलचेल त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तसं आपण सिटी सेंटरमधनं वॉक करत बसचा प्रवास करत आपण त्या ठिकाणी स्टेशनला पोहोचतो. आणि ह्या ठिकाणी एक मोनोरेल आहे आणि त्या फनिक्युलर ट्रेन आहे. ह्या इकडे एक फनिक्युलर ट्रेन आहे आणि ह्या ट्रेननी आपण रिओ दी जेनेरिओमधलं जे क्रेझी रिडीमर आहे त्या ठिकाणी आपण पोहोचतो. आणि ही साधारण 20 मिनिटाची आपली ट्रेन असते. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पोचल्यानंतर तिथे एस्केलेटर्स असतात आणि त्यानंतर आपण त्या ब्रिजपर्यंत त्या स्टॅच्यूपर्यंत आपण त्या ठिकाणी पोचतो. आणि तुला ऐकायला आवडेल आणि मंडईनं देखील ऐकायला आवडेल की त्या ठिकाणी बरेच सेलिब्रिटी येऊन त्या ठिकाणी क्रिस रेडीमेडसारखं आपले फोटोज त्या ठिकाणी काढतात. आणि त्यामध्ये वन ऑफ द माय फेवरेट सचिन तेंडुलकर याने देखील हा जो स्टॅच्यू आहे हा पाहिला होता जवळून आणि त्या ठिकाणी तिकडे त्यांनी फोटो काढला होता. ओके ओके. सो इकडे जाण्यासाठी आपण बस प्रवास करतो सिटीमध्ये, देन Yes. फनिक्युलर राईड घेतो हो. आणि नंतर आपण त्या त्या स्टॅच्यू जवळ पोहोचतो. जस्ट फॉर जनरल पब्लिक, जसं आजच्या तारखेला जगातला सर्वात उंच स्टॅच्यू हा भारतात आहे. येस. सरदार पटेल यांचा स्टॅच्यू आपण बघतो. तर त्या सरदार पटेल स्टॅच्यूच्या आतमध्ये जाण्याची प्रोव्हिजन आहे. तसं क्राइस्ट रिडीमरमध्ये आत जायची सोय आहे का? आतमध्ये जाण्याची प्रोव्हिजन आहे
आणि तुम्ही क्रिस्डी रेडिमर जो आहे त्यांचे जे जे 2 हात आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी आतमध्ये लिफ्ट आहे आणि तिकडनं तुम्ही म्हणजे त्यांच्या शोल्डरच्या इकडनं तुम्हाला पाहायला मिळतं, सिटीचा व्ह्यू पाहायला मिळतो. तर अशी सोय त्या ठिकाणी आहे. परंतु आपण आपल्या टूर मध्ये पण हे दाखवतो. नाही, आपण ह्या टूरमध्ये दाखवत नाही कारण ह्याचे स्लॉट्स असतात आणि ते स्लॉट जे आहेत ते ऑनलाईन घेतले जातात आणि खूप आधी ते सेल केले जातात आणि त्यांचा जो टायमिंग स्लॉट मिळेल त्याप्रमाणे तिथे जावं लागतं आणि ते शक्य होत नाही आपल्या ग्रुप टूरच्या ह्याच्याप्रमाणे. म्हणून आपण तो सकाळी तो साईट सीन करत असतो की ज्यावेळेस गर्दी जास्त नसते आणि त्याचबरोबर आपलं खूप चांगल्या प्रकारे फोटो काढता येतात त्या ठिकाणी. ओके, सो क्राइस्ट द रिडीमर झाल्यानंतर आपण लेट्स मूव्ह टू द मायन सिटी ऑफ माचू पिचू. माचू पिचू इज वन ऑफ द फेवरेट सिटीज. सगळ्यांना त्याचं अट्रॅक्शन असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माचू पिचूला आपण जे जातोय तर आपण त्या ठिकाणी 3 रात्रचा प्रवास, 3 रात्र आपण त्या ठिकाणी राहत असतो आणि हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण आत्तापर्यंत जे हे राहतोय नॉर्मल सिटीजप्रमाणे आपण रिओ दी जेनेरिओ, साओ पावलो, मनाऊस या सिटीमध्ये आपण राहतोय. पण ज्यावेळेस माचू पिचूला आपण पोहोचतो तर आपण हाय अल्टिट्यूडला आपण जात असतो. सो हाय अल्टिट्यूडला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस असं होतं की थोडंसं श्वास घेण्यासाठी त्रास होतोय, क्लायमेट चेंज. तर ह्या गोष्टीमुळे आपण त्या ठिकाणी 3 दिवस आपण आपला वास्तव्य असतो. येस, ॲक्लिमॅटाईज होण्यासाठी. आणि त्यानंतर मग आपण एक पूर्ण दिवस आपण माचू पिचूला आपण ठेवलेला आहे की त्या दिवशी आपण मग जो प्रवास करतो एक सुंदर असा नेचर ट्रेन जर्नी आपण करतो आणि ही जी ट्रेन जर्नी जी ती साधारण आपली 1.5 ते 2 तासाची असते आणि ती आपल्याला माचू पिचूपर्यंत घेऊन जाते. आणि त्यानंतर मग तिथून पुढचा जो प्रवास आहे जो म्हणजे हिलवरचा जो आहे, जो आपला प्राचीन इंकाची संस्कृती आहे ती आपल्याला जी पाहण्याची आहेत किंवा इंका सिटाडेल जे आपल्याला बघायचं आहे तर त्यासाठीचा जो प्रवास आहे हा थोडा वेगळा आहे. म्हणजे पहिला रेल्वे प्रवास आणि त्याच्यानंतर मग आपण दुसरा प्रवास करतो त्यामध्ये आपण थोडीशी बस जर्नी करतो. एक साधारण 20 ते 30 मिनिटाची आपली बस जर्नी असते आणि त्यानंतर मग ट्रेक असतो. सो ट्रेक जो आहे हा देखील खूप आरामदायक आहे. बरेच माझ्याबरोबर सीनियर सिटीजन गेस्ट होते आणि आत्ता देखील ह्या टूरला येणारे जे गेस्ट असतात त्यांच्यामध्ये देखील बरेच सीनियर सिटीजन असतात की जे विचार करत असतात की आम्हाला हा ट्रेक जमेल का. तो हो, 100% तुम्हाला जमू शकतो. या ठिकाणी मोठ्या स्टेप्स नसतात. त्याचबरोबर एक 5 ते 6 स्टेप झाल्यानंतर थोडासा फ्लॅट एरिया असतो. तर त्यामुळे त्या फ्लॅट एरियामध्ये आपण पोहोचल्यानंतर मग गाईड आपल्याला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन देतो आणि तुम्ही त्या ठिकाणचे लोकल ॲनिमल्स हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. तर ते तुम्ही त्या ठिकाणी बघत असतात. त्याचबरोबर फोटोग्राफी करता. क्लायमेट खूप सुंदर असतं. त्यामुळे तुम्हाला कुठेही जास्त थंडी लागते किंवा खूप गरम होते असं देखील तुम्हाला तिकडे जाणवत नाही. सो तर हे इंका सिव्हिलायझेशन आपण पाहिलं. आता हे हां. इंका सिव्हिलायझेशनच्या नंतर आपण जातोय आय थिंक अर्जेंटिनाला. नाही, आपण आता जसं इंका हे झालं हां, त्यानंतर मग आपण पोहोचतोय ते म्हणजे बोलिव्हिया. अच्छा, इंका सिव्हिलायझेशन झाल्यानंतर आपण जातोय बोलिव्हियामध्ये. येस. सो बॉलिव्हियाचा हायलाइट काय आहे? सो बोलिव्हियामध्ये आपण जे पाहतो प्रत्येक सिटी बोलिव्हियामधली खूप सुंदर आहे. एक तर आपण त्या ठिकाणी लापाजला बघतो मून व्हॅली, जिथे आपण केबल कारनी आपण प्रवास करतो आणि मून व्हॅलीमध्ये खूप सुंदर असा वॉक करत आपण ती मून व्हॅली पाहत असतो आणि ही पाहत असताना आपल्याला कुठेतरी आपली लेह लडाखची आठवण येते. तर असाच एक लेह लडाखमध्ये देखील मून व्हॅली म्हणून एरिया आहे. तर तसंच हा सिमिलर असा आहे आणि ह्या ठिकाणी ते आपल्याला मून व्हॅली ही पाहायला मिळते. त्याच्यानंतर मग सालार दी युनी खूपच सुंदर असं हे साईट सीन आणि जगातलं सर्वात मोठं मिरर म्हणून ओळखलं जातं. सो दिस अ सी लेक ज्या ठिकाणी सॉल्ट भरपूर असल्यामुळे ओके. तर त्या ठिकाणी आपल्याला रिफ्लेक्शन बघायला मिळतं आणि खूप सुंदर असे फोटो या ठिकाणी गेस्ट काढत असतात. तर ते तुम्हाला त्या ठिकाणी सालार दी युनीला करता येतं आणि तिथून मग नंतर लापाजवरून आपण येतो सांताक्रूज या सिटीमध्ये. सो ओल्ड सिटी आपण त्या ठिकाणी पाहत असतो. मग यानंतर आलो आपण गेटवे टू अंटार्क्टिका, अर्जेंटिना अर्जेंटिना. या कंट्रीकडे. आणि तिथे थंडी वगैरे जाणवते. अर्जेंटिनामध्ये आपण बोनेस आयरिस आणि त्याचबरोबर अल कालाफाते आणि आपण पुन्हा नंतर मग बुएनोस आयरिसला येत असतो. सो अल कालाफाते ह्या ठिकाणी परितो मोरानो हे ग्लेशियर पाहत असतो आपण आणि त्या ठिकाणी आपण बोट राईड करतो. म्हणजे ग्लेशियर आणखीन जवळून आपल्याला पाहायला मिळत असते आणि त्याचा तो आपल्याला एक्सपिरियन्स मिळतो. परितो मोरानो इज अ युनेस्को हेरिटेज साईट. तर ती आपण त्या ठिकाणी व्हिजिट करतो आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी ती ग्लेशियर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी आपले लाईफ टाईम लक्षात राहतील असे आपण फोटोज काढतो. त्या ठिकाणी त्यांचे इवन प्रोफेशनल फोटोग्राफर देखील असतात पण आपल्या कॅमेऱ्यात देखील छान फोटोज येत असतात. सो ही बोट राईड आणि प्लस वॉकिंग टूर आपण त्या ठिकाणी करतो आणि त्यानंतर मग आपण बुएनोस आयरेसला येतो. बुएनोस आयरेसला आल्यानंतर आपण त्या ठिकाणी टँगो डान्स हा खूप सुंदर असा तिकडचा फेमस डान्स देखील आपण व्हिजिट करतो. टँगो शो तिकडचा
फेमस द टँगो शो आपण त्या ठिकाणी पाहत असतो, की ज्या ठिकाणी शो विथ डिनर आपण त्या ठिकाणी एन्जॉय करतो. तर असं आपला सगळा प्रवास असतोय. त्या अल खलाफाचे जे काही तू वर्णन केलं ना, त्यांना असं वाटतं की असे केस मोकळे सोडावे आणि थंड हवा आपल्या चेहऱ्यावरती यावी, असं एन्जॉय करत ही साईटसीइंग करावं असं साधारण वाटतं. बट सिरियसली जर आपण एवढा सगळा प्रवास करतोय आणि 4 देश बघतोय, त्यात एवढे सगळे स्पेशल सगळे साईटसीइंग आपण सगळे व्हिजिट करणार आहोत, तर या पूर्ण टूरमध्ये, कारण खूप दिवसाची टूर आहे ना, येस. की जेवणाची सोय काय असते सुदर्शन? इकडे काही सिटीज सोडल्या आपल्या, म्हणजे जसं साओ पावलोला आपल्याला इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. रिओमध्ये देखील आपले काही इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. त्याचबरोबर नंतर आपण बोलिव्हियाला येतो आणि बोलिव्हियामध्ये देखील खूप चांगले असे इंडियन रेस्टॉरंट्स अवेलेबल आहेत. पण तसं बघायला गेलं तर ह्या टूरमध्ये 60% आपण लोकल कुझिन आपण एन्जॉय करत असतो. परंतु लोकल कुझिन देखील त्यामध्ये व्हेजिटेरियनचे ऑप्शन्स आहेत आणि बरेच व्हेजिटेरियन ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला मिळून जातात. म्हणजे कुठेही आपली जेवणाची गैरसोय होत नाही. सो ह्या गोष्टीची केसरी नक्कीच प्रत्येक वेळेस काळजी घेते आणि ह्या टूरला देखील तशी आपण काळजी घेत असतो. केसरी इज फेमस फॉर इट्स फूड आणि त्या मेजवानीसाठीच आपलं नाव लोक लक्षात ठेवतात. याच्यात राहिलं एवढंच की आपली जी जैन बांधव आहेत, तर त्यांच्यासाठी पण जैन फूड अवेलेबल होतं का या टूरवर? अनफॉर्च्युनेटली ह्या टूरमध्ये जैन फूड हे अवेलेबल होत नाही. परंतु बाकी या ठिकाणी व्हेजिटेरियनसाठी बरेच ऑप्शन्स म्हणजे योगर्ट म्हणा किंवा राईस म्हणा, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रॉपरली त्या ठिकाणी मिळत असतात. व्हेजिटेरियन ऑप्शन्स आहेत आणि नॉन व्हेजिटेरियन दोघांनाही दोघांनाही ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स आहेत. येस. काही ठिकाणी आपण इंडियन फूड घेतो आणि काही ठिकाणी आपल्याला लोकल फूड घेऊन येस. राहायचं असतं. कारण कसं आहे की या ठिकाणी इंडियन रेस्टॉरंट्स तेवढे नाही आहेत. इवन ट्रॅव्हल करणारे इंडियन गेस्ट देखील खूप कमी आहेत आणि दिस इज अ रिझन की त्यामुळे त्या ठिकाणी खूप कमी असे इंडियन रेस्टॉरंट्स अवेलेबल आहेत. पण जे इंडियन रेस्टॉरंट्स आहेत त्या ठिकाणी खूप चांगलं असं आपल्याला जेवण मिळतं. हे तू आता आपल्या भारतीयांना आव्हान देतोयस की जास्तीत जास्त लोकांनी साऊथ अमेरिका व्हिजिट करावं. बरोबर. त्यांची संख्या वाढली का तिकडे इंडियन रेस्टॉरंटची संख्या वाढेल. वाढेल आणि आपल्याला हवं तसं जेवण तिथे मिळेल. बरोबर आहे. चांगलंय चांगलंय. या व्यतिरिक्त आता आपण सुरुवातीला जे सांगितलं होतं की सामान किती न्यावं, तू म्हणालास 18 ते 19 किलोच्या दरम्यान सामान आपल्याकडे हो. असावं. पण त्या ठिकाणी आता थंडी पण आहे, त्यानंतर विमान प्रवासही आहेत, तर साधारण किती कपडे कसले घ्यावेत आणि गरम कपडे म्हणजे थर्मल लागणार आहेत का त्या ठिकाणी? थर्मलची तशी गरज लागत नाही आपल्याला, कारण त्या ठिकाणी मायनसमध्ये कुठेही टेम्परेचर नाही आहे. आणि त्याचबरोबर जॅकेट्स तुम्ही नक्कीच घ्या आणि जॅकेट युजफुल होतात. आजकाल आपल्याकडे येणारे जे जॅकेट्स आहेत ते विथ हूड असतात, तर त्यामुळे आपलं डोकं देखील व्यवस्थित कवर होऊन जातं आणि त्याचबरोबर कलरफुल जॅकेट्स मिळून जातात तुम्हाला. मी सांगेन की 1 किंवा 2 जीन्स घ्या आणि ती वेगवेगळ्या कलरच्या टी शर्ट्स बरोबर टॉप बरोबर ते इझिली मॅच होऊन जातात. त्यामुळे तुम्ही कपडे त्याप्रमाणे तुम्ही कमी घ्या आणि मॅक्सिमम, कारण आपल्या इंटरनल जर्नीजमुळे तो देखील हे असतो की त्यासाठी ते एक सोयीस्कर पडतं की कमीत कमी तुम्ही कपडे जर का मिक्स मॅच बरोबर केले, प्रॉपरली केले, तर त्या कमी कपड्यांवरती देखील इझिली होतं. एक तर जसं मी सांगितलं आधी की स्वेटिंग होत नाही. त्यामुळे आपण प्रत्येक दिवशी आपण कपडे जे घालतोय त्यावरती आपण जॅकेट घालत असतो. फ्रेश दिसतो आपण. येस. हो, फोटोही छान येतात. फोटोही छान येतात. करेक्ट करेक्ट. आता जेव्हा आपण हे कपडे घेऊन जातोय याच्यामध्ये काही मेडिसिन्स असतील, जसं तू म्हणालास ओडोमॉस आहे, हां. तर त्या व्यतिरिक्त जसं आता कपड्यांमध्ये कानटोपी, ग्लव्ज या गोष्टी आल्या, हां. तसंच आपण नेहमी आठवण करतो लोकांना कॅप्स, सनग्लासेस, वॉटर बॉटल हो. ही नेहमी कॅरी करावी. तर इकडचं जेवणाबरोबर पाण्याचा काय सिनारिओ असतो तिकडे? लोकली आपण जसं फिरतो बऱ्याच ठिकाणी वॉटर फाउंटन्समधून किंवा डायरेक्ट नळातून पाणी पिणं हे सेफ मानलं जातं. टॅप वॉटर काही कंट्रीजमध्ये टोटली सेफ आहे. तर काही कंट्रीजमध्ये या ठिकाणी आपल्याला पाण्याच्या बॉटल्स आम्ही प्रोव्हाइड करत असतो. प्लस हॉटेलमध्ये देखील 2-2 पाण्याच्या बॉटल्स असतात. त्यामुळे पाण्याची तशी गैरसोय कुठेच होत नाही. आणि त्याचबरोबर आपण सांगायचं झालं तर प्रत्येक ठिकाणी आपले तिकडच्या लोकल स्ट्रीट बिट्स हे देखील आपण त्या ठिकाणी ह्या टूरमध्ये घेत असतो. सो ते देखील त्याचा देखील मजा घेता येतो. ओके. सो आपण या टूरमध्ये प्रवास जो सुरू केलेला फ्लाईटने, हां. तर इंटरनल फ्लाईट्स कुठे कुठे आढळतात तिकडे? इंटरनल फ्लाईट आपल्या बऱ्याच आहेत. त्यापैकी आपली पहिली फ्लाईट जी आहे ती साओ पावलो टू मनाउस आहे. मनाउसवरून नंतर मग आपण जो दुसरा प्रवास करतो तो म्हणजे रिओ दी जेनेरिओला. तर ती आपली एक फ्लाईट जर्नी आहे. त्यानंतर मग तिथून नंतर मग आपण नेक्स्ट प्रवास करतो इग्वासूसाठी. तर तो देखील फ्लाईट प्रवास झाला. म्हणजे आपण अ, आपल्या पहिल्याच डेस्टिनेशनला ब्राझीलमध्येच आपण जवळजवळ 3 ते 4 फ्लाईट जर्नीज करतोय. हो.
आणि त्याच्यानंतर मग आपण तिथून पुढे मग जे जातो लिमासाठी. सो लिमासाठी देखील आपला परत फ्लाईट प्रवास आहे. त्यानंतर मग लिमावरून आपण पुढे येतो कुस्कोसाठी. हा आपला बस प्रवास आहे. त्यानंतर मग कुस्को टू आपण लापाजला येतो आणि लापाजवरून नंतर मग आपली आणखीन एक फ्लाईट जर्नी येते. ती म्हणजे लापाज टू सलार दी युनी आणि त्याच्यानंतर मग तिथून मग नंतर पुन्हा आपण प्रवास करतो. तो म्हणजे सलार दी युनीवरून आपण येतो सांताक्रूजसाठी. आणि त्यानंतर मग अल कालाफातेसाठी म्हणजे फर्स्ट ब्युनस आयरेस म्हणजे सांताक्रूज टू बुएनोस आयरेस आणि बुएनोस आयरेस टू अल कालाफाते आणि त्यानंतर अल कालाफाते टू बुएनोस आयरेस. अशा आपला बराच म्हणजे 11 फ्लाईट जर्नीज आपण कव्हर करत असतो. वाव वाव 11 फ्लाईट जर्नीज आपण येस, एका tour 11 मध्ये फ्लाईट करतोय. जर्नीज आपण कव्हर करतो. माय गॉड, दॅट इज सो मच. पण वी गॉट टू अंडरस्टँड की एवढ्या मोठ्या कॉन्टिनेंटला जेव्हा आपण भेट देत असतो, एवढ्या कंट्रीज, 4 कंट्रीजमध्ये एवढे शहर फिरतोय, तर आपला वेळ मार्गी लावण्यासाठी एवढे फ्लाईट जर्नीज आपल्या टूरमध्ये असतात, विच इज ऑफकोर्स इन्क्लुडेड इन युअर टूर कॉस्ट. आणि एकदा ही कॉस्ट भरल्यानंतर तुम्हाला पुन्हा तिथे जाऊन काही वेगळे पैसे भरावे लागत नाही. सो ऑल इन्क्लुसिव्ह अशी टूर कॉस्ट केसरी आपल्याला ऑफर करत असते. मला जे इंटरेस्टिंग गोष्टी वाटल्या सुदर्शनच्या बोलण्यावरून, ते म्हणजे हे एक अशी जर्नी आहे की अशी एक टूर आहे की या टूरमध्ये तुम्ही विमान प्रवास करता, तुम्ही बसने फिरत असता, तुम्हाला बोटीचा साईट सीइंगवरचा आस्वाद घेता येतो. त्यानंतर देर इज अ फेनिक्युलर राईड दॅट इज इन्व्हॉल्ड इन दिस. तुम्ही Yeah. वॉकने सुद्धा या ठिकाणी बरेच साईट सीइंग एक्सप्लोअर करत असता. सो दिस इज म्हणजे एक कम्प्लीट एक्सपिरियन्स, ज्याला हा ब्लॉकबस्टर असं नाव देत होता. इट जस्ट साऊंड्स लाईक दॅट. इट्स अ सुपर हिट जस्ट वेटिंग टू हॅपन. तर मंडळी, मी आपल्या सर्वांतर्फे सुदर्शनचे धन्यवाद देतो की तुम्ही इथे आलात, आपला Yes. वेळ दिलात आणि आपल्या प्रेक्षकांना साऊथ अमेरिका या टूरबद्दल अजून माहिती दिली. तर मंडळी, केसरीची साऊथ अमेरिका टूर विथ रिओ कार्निवल इज सिम्पली अ ब्लॉकबस्टर अँड वेटिंग फॉर यू टू बी इट्स नेक्स्ट पार्टिसिपेट. तर आपल्या टूरचे हिरो आणि हिरोईन व्हा. लवकरात लवकर केसरीची साऊथ अमेरिका टूर विथ रिओ कार्निवल बुक करा. आपण अशाच माहितीसाठी पुन्हा एका नव्या एपिसोडमध्ये नक्की भेटू. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जर आवडला तर इतरांनाही नक्की सांगा. धन्यवाद.